कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा सामान्य माणसांना भगवंताचं चिंतन करण्याचा अधिकार सर्वांना सारखा या ठिकाणी दिलेला आहे. येथे आहे सकळाचे अधिकार. म्हणून सर्वांनी 2 मिनिटं ध्यानरूपी मौन नामस्मरण करावं अशी सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे. 2 मिनिटं संपलेले आहेत. प्रार्थना कोण म्हणतोय? आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञे तोषावे, येणे वागयज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दानये, पसाय दानये, जे कळांची व्यंकटी सांडो, लेखांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, होता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमीर जावो, दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लावो, जो देवांशील तो ते लावो, प्राणी जात प्राणी जात कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु समर्थ बाबा महाराज की जय, जनता जनार्दन महाराज की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ बाबा, सर्व संतांनी आज कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा सामान्य माणसांना आपल्या प्रपंचात राहून, घरात राहून, उद्योगधंदा करून भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार सर्वांना सारखा दिला आहे. येथे आहे सकळाचे अधिकार. यारे यारे लहान थोर याती जाती भरती न, कोणत्या जातीचे असा, धर्माचे असा, लहान असा, थोर असा, स्त्री असा, पुरुष असा, कोणी असा, सर्वांचं भगवंताचं नामस्मरण एक आहे. आपला श्वास अखंड वाहतो. श्वास कधी बंद होत नाही. 24 तास आपण झोपेत असलो, खेळत असलो, शाळेत जात असलो, उद्योगधंदा करीत असलो तरी आपला श्वास अखंड चालू आहे. त्या श्वासामध्ये नाम भरलेला आहे. सोहम नामाचा जप आपण आज 1 तास या मंडपामध्ये केलेला आहे. तरी अवधान एकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईचे, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघडायका. कुणी प्रतिज्ञा केली 16व्या वर्षी
नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी लिहित असताना भगवंताने गीताशास्त्राचे 700 श्लोक, त्या 700 श्लोकावर ज्ञानेश्वर माऊलींनी 9034व्या प्रगट केलेला आहे. आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर नामदेव महाराजांनी अभिप्राय प्रगट करताना म्हटलेला आहे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, ते एक तरी ओवी अनुभवावी. जसं आपण बाहेरचं उदाहरण पाहतो, पातेल्यात भात टाकला, शिजला कधी म्हणतो एक शीत तपासलं की भात शिजला. तशा 9034 पैकी एक ओवी अनुभवात आणली की ज्ञानेश्वरी कळली. ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान आपल्या अंतःकरणात प्रगट होणार आहे. एवढे 16व्या वर्षी तुमच्या नगर जिल्ह्यातल्या नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. 9034व्या 700 श्लोकाच्या गीताशास्त्रावर 9034व्या प्रगट केल्या. एका ओवीचा अनुभव घ्यायचा. आपण 1 तास या मंडपामध्ये भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे आणि माऊलींची ओवी तुमच्या सेवेसाठी 90व्यातली पहिली ओवी, तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईचे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडायका. ज्ञानेश्वर माऊलींनी कलियुगामध्ये प्रतिज्ञा केली 16व्या वर्षी, तरी अवधान ऐकले तिचे. फक्त 1 लक्ष, नामावर 1 लक्ष द्या. भगवंत काही मागत नाही, न लगे अडका रुका. पैसा बिसा भगवंत मागत नाही, देहही मागत नाही. फक्त 1 लक्ष, तरी अवधान ऐकले तिचे. 1 लक्ष भगवंताच्या नामावर द्या. 1 लक्ष. श्वास अखंड चालू आहे, श्वासामध्ये नाम भरलेलं आहे, त्या नामावर लक्ष द्या. तरी अवधान ऐकले तिचे. 1 लक्ष. काय माऊलींची पावर आहे. 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान नेवाच्या गावातल्या शिवालयामध्ये, शिवालयाच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञान प्रगट केले. ज्ञान प्रगट केला तुमच्या आमच्या सामान्य माणसासाठी. प्रपंचात राहून, घरात राहून, उद्योगधंदा करून प्रपंचातला 1 तास भगवंताच्या नामासाठी द्या. 23 तास तुम्ही वापरा स्वतःच्या प्रपंचासाठी, झोप घ्या. पण 1 तास भगवंताचं नामस्मरण मन मोकळेपणाने करा. तरी अवधान ऐकले तिचे. 1 लक्ष द्या. 1
काय मागत नाही भगवंत. पुन्हा लगे अडक्या रुका पैसा बिसा काय नाही. इतका सुंदर स्वरूपातला व्यवहार करत असताना सुंदर असं नामस्मरण करण्याचा अधिकार तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींनी शिकवलेला आहे. 16व्या दिवशी कधी तपश्चर्या केली मग त्यांनी 12 वर्षाच्या अगोदर 6 महिने भगवंताचं नामस्मरण केलं. मग नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी प्रगट केली. गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मची केले. गुह्य उघड सांगितलं माऊलींनी. नामामध्ये श्वासामध्ये नाम आहे. बारीक लक्ष द्या. आत श्वास घेताना सो, बाहेर सोडताना हम. हा नामाचा ध्वनी तुमच्या श्वासामध्ये या क्षणाला चालू आहे. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. काय माऊली आहे. 16व्या वर्षी एक लक्ष भगवंताच्या नामाकडं द्या. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. एक लक्ष दिले, एकाग्रता तयार होईल. नामावर आपलं मन लागेल. मन, दृष्टी, लक्ष, श्वासावर लक्ष द्या. दृष्टी नासिकाग्रावर अर्धी उघडलेली अर्धी मिटलेली दृष्टी आपल्या नाकाच्या शेंड्यावर ठेवा. दृष्टी हलवून देऊ नका. सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा. आणि मनाला सांगा, आत श्वास घेताना सो, बाहेर सोडताना हम. हा नामाचा ध्वनी श्वासामध्ये चालू आहे. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भगवान तुमची वाट पाहतोय सगळ्यांची. का तुम्ही नामस्मरण करता. 1 तास, 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी आपण या मंडपामध्ये दिलेला आहे. पहाटे 3 ते 6 हा वेळ ब्राह्म्य मुहूर्त आहे. त्या ब्राह्म्य मुहूर्तावर आपण ध्यान करतो. आणि आता 1 तास सायंकाळी 6 ते 7 भगवंताचं नामस्मरण केलं. तरी अवधान एकले दिजे. माऊली काय सांगतात शब्द पहा. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. काय देऊ नका. तुम्हाला देह दिला भजना गोमठा. 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी देण्याचा आपला अधिकार आहे. माणसाचा अधिकार आहे. माणसानं भगवंताचं नामस्मरण करणं हे महत्त्वाचं आहे. फार महत्त्व आहे. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष. हा तुमच्या आमच्या मनुष्य देहामध्ये या मंडपामध्ये आपल्या सायंकाळच्या स्वरूपामध्ये 1 तास आपण ध्यान केलं. तरी
अवधान एक लेटीचे एक लक्ष द्या. फार सोपा आहे. 23 तास देहासाठी झोप घेऊन 8 तास झोप घेऊन 8 तास उद्योगधंदा करण्याची ताकद निर्माण करून मग आपल्या राहिलेल्या 8 तासामध्ये उठून शौच मार्ज करून मुखमार्जन करून आपल्याला नाश्ता करून दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण करण्याचा अधिकार या देहामध्ये दिवसा तुम्हाला दिलेला आहे. ईदभर पोटासाठी पहा केवढ्या आटाआटी. ईदभर काय पोट भरत नाही आणि आपण आटाआटी केल्याशिवाय काय राहत नाही. प्रपंचातल्या आटाआटी भारी आहे. प्रपंच किती करीत राहिला संपत नाही. आज एक काम केलं, आत्ता एक काम केलं की दुसरं काम प्रपंचात पुढं येऊन पडतं. प्रपंचामध्ये म्हणजे प्रपंच करीत असताना 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी तरी अवधान एकले दिली एक लक्ष द्या. खरा आनंद, खरा भक्तीचा सोहळा एका तासामध्ये 24 तासातल्या एका तासामध्ये आनंद 1 तासाचा नामाच्या रूपाचा आनंद. आनंदाचे आनंद आनंदाचा कंद. आनंद निर्माण होतो, एकाग्रता निर्माण होते, कुंभक तयार होतो, शरीर शुद्ध होतो, मन प्रसन्न राहतो. आपण कलियुगामध्ये वावरतो. कलियुगामध्ये रोगच रोग. आता मध्ये आलेला कोरोना, आता कोरोना आहे, कुणी मेलं का नाही मरत. त्यावेळेला का मेले? भीतीने लोक मेले. एवढी भीती त्या विज्ञान स्वरूपामधून म्हणजे विज्ञानाच्या प्रचारामधून सारखं तेच सांगितलं. तुमच्यावर सारखं हमरीम नामाचं केलं तर नामरूप व्हा. मग हे नामाचं हे कार्य करण्यासाठी जो अधिकार तुमच्याकडं मनुष्य देहामध्ये दिलेला आहे तरी अवधान एकले दिजे. मौलींची ज्ञानेश्वरी काय सांगते? एक लक्ष. काय मागितलं का? न लगे अडका रुका. काय लागत नाही? हे आहे श्वास चालू आहे, श्वासामध्ये नाम भरलेला आहे. नामावर तरी अवधान एकले दिजे एक लक्ष द्या. का मौलींनी एका ओवीतल्या एका एका शब्दामध्ये तरी काय करा? अवधान म्हणजे लक्ष. अवधान एकले एक लक्ष द्या. काय मागितलं मंडळींनी? नामावर एक लक्ष द्या. आस्वाद घेताना सो ब्रह्मस्वरूप झाला पाहिजे तरी अवधान एकले दिजे. मनुष्याला अधिकार आहे, इतर प्राण्यांना नाही. माणसासाठी मग हा भक्तीचा सोहळा संतांनी निर्माण केलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, नरारी सोनार, सावता महाराज सर्व संतांनी
नामस्मरण करून देवरूप झाले. तुकाराम महाराज म्हणतात, देव पावयासी गेलो, तेथे देवच येऊन ठेलो. कोण? आपला जीवात्मा. देह नाही. देहाला चेतना देणारी शक्ती जीव चैतन्य स्वरूप बिंबीच्या पाठीमागं अंतःकरण आहे. त्या ठिकाणी आपला जीव राहतो आणि तुमच्या श्वासामध्ये आत जाताना स्वनामाचा ध्वनी होतो. त्यावर एकले अवधान, एकले दिजे, एक लक्ष द्या. सो म्हटला, भगवंताच्या नामाचा ध्वनी जीवाच्या ठिकाणी जाऊन आदळतो आणि मग जीवात्मा हम रूपानं आपला ध्वनी नाकावाटे बाहेर सोडतो, 12 बोटे जातो. तिकडंच श्वास का राहत नाही? तर आधिमाया शक्ती, कुंडलिनी शक्ती तुमच्या जीवाचं रक्षण करते. आधिमाया शक्ती. सो म्हटलेला ध्वनी तो 12 बोटे बाहेर गेला की हम स्वरूपानं आत येतो, हम रूपानं बाहेर जातो. बाहेर गेला 12 बोटे की स्वरूपानं आत येतो आणि बाहेर सोडताना हम रूपाने जातो. बाहेर का जात नाही? आधिमाया शक्ती कुंडलिनी तुमच्या जीवाचं रक्षण करते. म्हणून तुम्ही देहामध्ये राहून देहासाठी सर्व चालवता. खानापिना, उद्योगधंदा, सर्व काम देहासाठी करता. जीवासाठी काय? भगवंताचं नामस्मरण. तरी अवधान, एकले दिजे, एक लक्ष द्या बाबांनो. एक काय पाहिजे? नामावर एक लक्ष. स्वमध्ये आपलं मन नामरूप करायचं. हम मध्ये आपलं मन नामरूप करायचं. मनाचा भाव नामामध्ये नामरूप झाला पाहिजे, एकाग्र झाला पाहिजे. म्हणून या मंडपामध्ये नामाची पावर तयार झाली पाहिजे. तरी अवधान, एकले दिजे, एक लक्ष. नामाच्या स्वरूपामधून ज्या वेळेला तुमच्या अंतःकरणात भाव तयार होईल त्यावेळेला एकाग्रता होईल. तरी अवधान, एकले दिजे, एक लक्ष. हे आपल्यासाठी आहे, माणसासाठी आहे. इतर प्राण्यांना त्यांच्या देहासाठी लागणारा आहार, इंद्रियाचं सुख, भीती आणि झोप, 4 अवस्था भोगतात इतर प्राणी. मनुष्य देहासाठी अन्न, इंद्रिय सुख, भीती आणि झोप तुमच्या देहासाठी आहे. आणि देहात असणारा मालक जीवात्मा तो नामावर टगलेला आहे. त्याच्यावर लक्ष 1 तास, 24 तासातला 1 तास. तरी अवधान, एकले दिजे, एक लक्ष. एक लक्ष देण्यासाठी मनुष्य जन्म आहे. आणि म्हणून 24 तासातला 1 तास. तरी अवधान, एकले दिजे. एका श्वासामध्ये आपलं मन नामरूप झालं पाहिजे. स्व म्हटला, एकाग्रता. हम म्हटला, एकाग्रता. नामापासून मन बाजूला जाता कामा नये. 1 तास. वेळ किती आहे? 1 तासाची. मिनिटाने नामस्मरण करा, एकदम करू नका. नामावर लक्ष द्या.
खुलं केलं, गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मचिके. गुह्य माऊलींनी प्रगट केलं, विश्व हे ब्रह्मस्वरूप करून टाकलं. तुम्हाला आम्हाला माऊलींनी आपल्या श्वासाच्या नामाच्या पावरनं ब्रह्मस्वरूप करून टाकलं. पण लक्ष देईल त्याला तसं नाही, ऐकतं नाही. ऐकतं कुणाला कुणी देत नाही. तुम्ही एकमेकाला मदत करता. आजीबाईचं ताक असेल आणि त्यांचं ताक संपलं असेल, दुसरी आजीबाई त्यांना ताक देते, कारण त्यांचं ताक सुरू झालं की आपल्याला मिळेल, आपल्याला मिळेल म्हणून एकमेकाला ज्याच्याकडे असतं त्याला मदत करतात, ज्याच्याकडं नसतं त्याला कुणी काय देत नाही. देतं का? नाही देत. म्हणजे आपल्या ज्या देवाणघेवाण करताना आपल्याला आपण त्याला मदत केली, तो आपल्याला मदत करील का, हा भाव ठेवून एकमेकाला मदत करता. निरपेक्ष बुद्धीने करीत नाही. जसा एखादा अतिथी आला, त्याला आपण अन्नदान देतो, जेवण घालतो, निरपेक्ष बुद्धीने. त्याच्यावर काही अपेक्षा ठेवतो का? ठेवत नाही. तरी अवधान एकले दिजे, तरी लक्षपूर्वक भगवंताच्या नामावर लक्ष द्या. भगवंताच्या नामावर लक्ष द्या. जाती ऐशी घडी पुन्हा नाही. आता आलेला या मंडपामध्ये जो क्षण आहे, जो तास आहे, पुन्हा येणं नाही. जाती ऐशी घडी पुन्हा नव्हे. आलेल्या वेळेचं पुन्हा ते तयार होणार नाही. म्हणून आलेला क्षण कधी सोडायचा नाही. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. काय मागत नाही माऊली. भगवंत काय तुमच्याकडे काही मागत नाही. न लगे अडकार का काय मागत नाही. एक नामाचा ध्वनी मागतो आणि तेही आपला प्रपंच उद्योग धंदा सांभाळून एक तास भगवंताच्या नामासाठी निरपेक्ष बुद्धीने द्या. अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवून कार्य आपण करत असतो. तसं नामावर लक्ष देताना अपेक्षा ठेवू नका. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष. भगवंताच्या नामावर एक लक्ष देण्याचा अधिकार आहे. म्हणून आपण आध्यात्मिक शिबिर या गावामध्ये घेतलं गेलं. अध्यात्म, आत्मस्वरूप. तुमचा देह इंद्रिय, डोळा दृष्टी पाहतो, कानाने ऐकतो, तोंडाने बोलतो, हाताने देवाणघेवाण करतो, पायाने चालतो, सगळ्या गोष्टी करतो. श्वासामध्ये नाम भरले, त्या नामावर एक लक्ष द्या. 24 तासातला एक क्षण म्हणजे एक तास. एक क्षण, एक श्वास आपण भगवंताच्या नामासाठी नित्य नेम नामी. तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ.
तुमच्याजवळ भगवंत आहे, तुम्हाला तपास नाही. आपल्याजवळ देव आहे, हा तपास नाही. आपण देह धारण केला, त्या इथवर पोटासाठी सगळ्या आटाटी करीत बसतो. पण त्या 24 तासातला 1 तास तुम्हाला मोकळीक असेल त्या वेळेला, दुपारी मिळाली, सकाळी मिळाली, संध्याकाळी मिळाली, रात्री मिळाली, ज्या वेळेला मोकळीक असेल त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण 1 तास करा. 1 तास. किती वेळ आहे? 1 तास. 23 तास देहासाठी आहे आणि 1 तास नामासाठी आहे. माऊलींनी ओवीमध्ये 9व्या अध्यायातल्या पहिल्या ओवीमध्ये सांगितले, तरी अवधान एकले दिजे, 1 लक्ष द्या. 1 लक्ष दिलं, एकाग्रता तयार झाली, लक्षपूर्वक ऐका. मन नामामध्ये नामरूप झालं, कुंभक तयार झाला, एकाग्रता तयार झाली. शरीर तापलं जातं, आतून उष्णता निर्माण होते. शरीरामध्ये घाम येऊन त्या घामामधून शरीरातली सगळी घाण निघून जाते नामस्मरण करताना. तशी नाही. नामावर लक्ष दिल्याशिवाय शरीर तापणार नाही. शरीर तापलं, सगळी घाण निघून गेली, निरोगी राहाल. नाहीतर कोरोना आला, 2 वर्षे कोरोना होता, आताय कोरोना आहे. कोरोनाने कोण मेलं का? कोण नाही मेलं. आणि त्यावेळेला का मेले? कोरोना म्हटला, भीती निर्माण व्हायची, आणि भीती निर्माण झाली की माणूस भीतीने मरायचा. कोरोनाने नाही. तिथं नामाची पावर तयार केली, कोरोना सुद्धा काही करीत नाही. कॅन्सर हाडाचा असो, कशाचा असो, कॅन्सर सुद्धा रोग बरा होतो. नामाची पावर, रोग बरा, आरोग्य प्राप्त, शरीर आरोग्य. कलियुगामध्ये तुमचा जन्म आहे, 100 वर्षाचं आयुष्य आहे. 50 झोपेमध्ये जातील. उरलेल्या 50मध्ये बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. 50 वर्षामध्ये जागृती अवस्थेमध्ये काम करतो, उद्योगधंदा करतो. ईदभर पोटासाठी पहा केवढ्या आटाट. ईदभर पोट काय भरत नाही. आपण आटाटी केल्याशिवाय काय राहत नाही. भगवंताचं नामस्मरण 24 तासातला 1 तास, तरी अवधान एकले दिजिये, 1 लक्ष द्या. सुंदर असं शरीर दिलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. आपला 3.5 हाताचा देह आहे. गळ्याचा वरला भाग ब्राह्मणत्व आहे. तुम्ही आम्ही सगळे ब्राह्मण आहोत. गळ्याच्या खाल्ल्या भागामध्ये छाती आणि बाहू आहे. क्षत्रिय धर्म आहे. सर्वांना सारखा देऊन टाकला. आणि इथभर पोट आहे, त्याला तुम्ही 3 वेळेला खायला देतात, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. आणि इतर वेळेला किती खाता त्याचाही तपास नाही. म्हणजे
इथभर पोट किती खाल्लं तरी भरत नाही. पुन्हा ते रिकाम राहत. तरी अवधान एकले तुझे. एक लक्ष द्या भगवंताच्या नामाचा. देवे तिथला देह भजना गोमठा. भगवंताचं नामस्मरण करणं हे भजनाचं स्वरूप आहे. आपण काय गाऊ शकत नाही. टाळ मृदुंग गजरामध्ये आपण आपला आवाज काढू शकत नाही. पण श्वासामध्ये नाम भरलंय, त्या नामामधलं भजन तुमचं सगळ्यांचं सारखं आहे. यात बदल होणार नाही. तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या. काय माऊलींनी मोकळं करून सांगितलं. तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. एकनाथ महाराजांनी भागवत लिहिला. भक्तीचा सोहळा. भागवतामध्ये भक्तीचा सोहळा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाची भक्ती आहे. ज्ञानाचा भक्तीचा सोहळा आहे. दोन ग्रंथ. एकनाथ महाराजांनी भागवत लिहिला. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. नाम याचा एका. नाम याचा तुका. ज्ञानी याचा एका. ज्ञानेश्वर महाराज तेच एकनाथ महाराज. नामयाचा तुका नामदेव महाराज ते तुकाराम महाराज. नामदेव महाराजांनी अभंग लिहिले. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिला. म्हणजे लिखाण दोघांनी केलं. अभंगवाणी दोघांनीही केली. तरी माऊलींची ओवी कशी आहे. तरी अवधान एकले तुझे. तरी इकडे लक्ष द्या. तरी अवधान एकले तुझे. एक लक्ष द्या. आपल्याला आपल्या प्रपंचातून 24 तासामधून 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी द्या. तरी अवधान एकले दिजे. लक्षपूर्वक ऐका. माऊलींनी 1 तास भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलं. त्यांनी तर एकच लक्ष द्यायला सांगितलं. आम्ही 1 तास लक्ष द्या. आपला श्वास चालू आहे. सावकाश श्वास घ्या. सावकाश सोडा. श्वासावर लक्ष द्या. श्वास दीर्घ झाला की मन नामाकडं जातं. मन स्वनामामध्ये नामरूप होतं. हम नामामध्ये नामरूप होतं. एकाग्रता तयार झाली. कुंभक तयार होतं. प्राण ऊर्ध्व वाहतो तो अधो होतो. आपण अधो वाहतो तो ऊर्ध्व होतो. प्राण आपण अशी टक्कर तयार होते आणि उष्णता निर्माण होऊन शरीर शुद्ध होतं. म्हणून कलियुगामध्ये एक रोग गेला की दुसरा येतो. एक केला कालबाह्य झाला की दुसरा रोग येऊन पोचेल. म्हणून सर्वांनी आपलं शरीर शुद्ध करण्यासाठी तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या. 24 तासातला 1 तास आपल्या प्रपंचातला 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी द्या. येथे आहे 17 अधिकार. यारे यारे लहान थोर
याची जाती भलते नर. कोणत्या जातीचे असा, धर्माचे असा, पंथाचे असा, हिंदू असा, मुसलमान असा, ख्रिश्चन असा, यहुदी असा, पारसी असा, कोणी असा, मनुष्य आहे. श्वास प्रत्येकाला दिलेला आहे. मुसलमान आहे म्हणून दुसरा श्वास नाही, हाच श्वास. ख्रिश्चन असो, मुसलमान असो, हिंदू असो, कोणी असो, कोणत्या जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, मनुष्य देहात श्वासाची गती नाकामध्ये अव्याहत चालू आहे, ती कधी बंद होत नाही. म्हणून माऊली सांगतात, तरी अवधान एक ले एक लक्ष. सुंदर असं तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगानं म्हटलं, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान. ध्यान किती सुंदर आहे, तरी अवधान एक ले दीजिए. माऊली त्यावर काय सांगतात, एक लक्ष द्या. काय देऊ नका. अन्न लागत नाही, पाणी लागत नाही, पैसा अडका लागत नाही. श्वास चालू आहे ऐका, त्यावर लक्ष ठेवा, तरी अवधान एक ले दीजिए. एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये जी मजा आहे ती कशामध्ये नाही. तुमच्या प्रपंचामध्ये मिळालं आनंद होईल, खर्च केलं संपलं दुःख होईल. दुःख सुख जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. प्रपंचामध्ये दुःख असतं, सुख फार थोडं जवा पाडे. प्रपंचात सुख किती आहे, जवा पाडे. आणि नामात सुख किती आहे ते भरपूर. सुंदर ते ध्यान. इतकं सुंदर ध्यान तयार होतं की त्या ध्यानामधून आपला प्रपंच नेटका होतो, चांगला चालतो. प्रपंचातल्या अडीअडचणी बाजूला जातात. माऊली सांगतात, तरी अवधान एक ले दीजिए. एक लक्ष द्या. काय मागितलं, एक लक्ष. श्वासावर एक लक्ष दिलं, भगवंताच्या नामामध्ये नामरूप झाला. नामामध्ये नामरूप झाला. नामरूप झाला होतोय. म्हणून मनुष्य जे आहे खानापिना मजा करण्यासाठी नाही, उद्योग धंदा करून प्रपंच नेटका करून भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार भगवंताने दिलेला आहे. तरी अवधान एक ले दीजिए. एक लक्ष द्या. बारीक एक लक्ष. हा सोहळा आहे, आध्यात्मिक शिबिरातला सोहळा. सो परमात्मा, हम जीवात्मा. जीव आणि पांडुरंग एक आहे. म्हणून देह आहे, म्हणून नामस्मरण आहे. म्हणून तुम्ही देव पाहोयाच गेलो, तेथे देवची होऊन गेलो. तुकाराम महाराज सांगतात, देव पाहोयाच गेलो, तेथे देवची होऊन गेलो. देवरूप झालो. एकाग्रता आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक शिबिराच्या स्वरूपामधून तुमचं अंतःकरण 2-3 दिवसात संध्याकाळचा 1 तास, पहाटेचे 3 तास, 24 तासातले 4 तास
शिबिरामध्ये भगवंताच्या नामासाठी आणि 20 तासामध्ये प्रवचन कीर्तन भजन मग तुम्हाला पाहायला मिळतं. तरी अवधान एक लेख दीजिए, एक लक्ष द्या. संतांनी सांगितले, संतांचा ऐकाय. आईवडिलांची सेवा करा. कलियुगामध्ये आईवडिलांची सेवा सुटत चाललेली आहे. लग्न सोहळा झाला की लगेच वाईला बाजूला होतो. लग्न सोहळा झाला बाजूला होतो. आईवडिलांची सेवा करत नाही. म्हणून आईवडिलांची सेवा करा. भगवंताचं नामस्मरण 1 तास करा. प्रपंच नेटका करा. उद्योग धंदा करा. एकमेकाला मदत करा आणि भगवंताचं नामस्मरण विसरू नका. तरी अवधान एक लेख दीजिए, एक लक्ष द्या. काय आहे? लक्षपूर्वक ऐका. आधी आलात, मागून आलात, तरी अवधान एक लेख दीजिए, एक लक्ष द्या. हा सोहळा आहे. सोहळा, लग्न सोहळा, मृत्यूचा सोहळा, दुःखमय सोहळा, लग्नाचा आनंदमय सोहळा, बहिणीष्ट कार्य आहे. पण अंतर्निष्ठ तुमचं मन बाहेर आहे का? आत आहे. मनाचा भाव नामानं शुद्ध करा. मन शुद्ध झालं, एकाग्रता होते. एकाग्रता तयार झाली, शरीर शुद्ध होतं. शरीरातली घाण सगळी निघून जाऊन शरीर शुद्ध होतं, आरोग्यमय होतं. तरी अवधान एक लेख दीजिए, एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यातला आनंद विसरू नका. पुन्हा पुन्हा शब्द येत आहेत. कशासाठी? आपल्याला आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक शिबिर संपलं. तुमच्या प्रपंचामध्ये 24 तासातला 1 तास सर्वांनी, लहान थोरांनी एकत्र बसून भगवंताचं नामस्मरण करा. तरी अवधान एक लेख दीजिए, एक लक्ष द्या. सगळे एकत्र बसा. एक बसून भगवंताचं नामस्मरण करा. लहान असू द्या, मोठा असू द्या, वयस्कर असू द्या, तरुण असू द्या, कोणी असू द्या, सर्वांनी भगवंताचं नामस्मरण बसून करा. तरी अवधान एक लेख दीजिए, एक लक्ष द्या, एक लक्ष. आनंदा माऊलींची ही ज्ञानेश्वरी तुमच्या नगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यातल्या नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये गीताशास्त्राच्या 700 श्लोकावर 9034 ओव्या प्रगट केल्या. नामदेव महाराजांनी माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर अभिप्राय प्रगट करताना काय म्हटलं? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा अनुभव घ्या. आपल्या प्रपंचात राहून भगवंताचं नामस्मरण निर्मळ अंतःकरणाने करा. निर्मळ अंतःकरणाने करा. तुमच्या प्रपंचातल्या अडीअडचणी सगळ्या निवारण होतील. प्रपंच नेटका झाले,
सगळ्यांची अंतःकरण शुद्ध राहतील, घरामध्ये एक मत तयार होती, कोणाला कसला व्यसन असेल ते सगळं सुटलं जाईल आणि आनंदाची आनंद तयार होईल. तरी अवधान एकले दिजिये. एक लक्ष देण्यामध्ये नामावर सोपं आहे. काय द्यायचं घ्यायचं नाही, श्वास चालू आहे त्यावर लक्ष ठेवायचं. तरी अवधान एकले दिजिये, एक लक्ष द्यायचं. काय आनंद आहे. माऊलींनी सांगितलंय, तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभा विठेव. सुंदर ध्यान आहे तुमच्याकडं, पांडुरंग तुमच्या जवळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसवली. आयता मनुष्य देह धारण केला, गळ्याचा वरला वाघ ब्राह्मणत्व आहे. प्रत्येक जण ब्राह्मण आहे. छाती बाहू क्षत्रिय आहे, प्रत्येक जण क्षत्रिय आहे. आणि वैश्य धर्म इतर पोट सर्वांना आहे, ते काय भरत नाही. कोणी असू द्या, राजा असू द्या, गरीब असू द्या, इतर पोट काय भरत नाही. म्हणून बाबांनो, अध्यात्म आत्मस्वरूपाचा आनंद लुटण्यासाठी आध्यात्मिक शिबिर. कशाचा? आत्मस्वरूपाचा आनंद लुटण्यासाठी आध्यात्मिक शिबिर. आणि त्या शिबिरामध्ये होणारा आनंद पुढं तुमचा पुढल्या आध्यात्मिक शिबिरापर्यंत टिकला पाहिजे. तरी अवधान एकले दिजिये, एक लक्ष द्या. काय आनंद आहे, काय सोहळा आहे, भक्तीतला सोहळा. नामस्मरण पूर्वी वाढ्या कोळ्याने 12 वर्ष तपश्चर्या केली. फुटली टोंप्याला पाणी, वाळलेलं लाकूड होतं वडाच्या झाडाचं, त्याला पानं फुटली. वाळलेल्या लाकडाला पानं फुटत नाही, पण वाल्मिकाच्या तपश्चर्याने नामाच्या पावळनं पानं फुटली. पण वाढ्याकोळी खुनी दरोडेखोर होता. नारदाशी गाठ पडली. नारदाला म्हणला, काय असेल जोगड्या ते आणून दे. वाड्याकोळ्याने दम भरला. ठीक आहे, हे नारद म्हणले, माझ्याजवळ काय नाही बाबा, हा विना आहे. नाही, तुमच्याजवळ काय असेल ते द्या, नाहीतर बरं होणार नाही. ठीक आहे, माझ्याजवळ फक्त विना. पण तू एवढं पाप करतो, कोणासाठी करतो? सगळ्यासाठी, घरातल्या सगळ्या माणसासाठी. जा विचारून ये तुझ्या घरातल्या माणसाला, तुम्ही त्या पापाला वाले आहात का? मग तू निघून जाशील. ना निघून जाणार मी. नारद मुनी शब्द दिला, शब्द मोडणार नाही. मग वाल्याकडे घरी गेला. बायकोला विचारलं, मी जे पापाचं धन कमवून आणतो त्याच्यात तुम्ही वाले आहात का?
आमचा काय संबंध? आम्ही काय केलेलं नाही. तुम्ही आणताय, तुम्ही देताय, तुम्ही करताय. बायकोने उत्तर दिलं. आई वडिलांना विचारलं, आई वडिलांनी तेच उत्तर दिलं. बहीण भावाला विचारलं, तेच उत्तर मिळालं. मुलांना विचारलं, मुलांनी तेच उत्तर दिलं. शेवटी त्याला पश्चाताप झाला. आपण एवढं करून आपण एकट्याच पापाला वाले आहोत. घरातले माणसं कुणी वाली नाही. मग वाल्मिकाला पश्चाताप झाल्यानंतर नारदाचे पाय धरले. नारदाने नामस्मरण सांगितलं. मी तुम्हाला श्वासामध्ये जे नाम सांगितलं तेच नाम वाल्या कोळ्याला नारद मुनीने दिलं. नामाचा ध्वनी तयार केला. एक श्वास घेतला. 1-2-3 दिवस गेले. एक श्वास घेतला. 24 तासामध्ये एक श्वास घेतला. 1 तास. 1 तास एक श्वास म्हणजे श्वास पूरकात श्वास घेताना हातून पोटामध्ये श्वास साचवटला आणि तो कुंभकामध्ये ओम ध्वनी, सोडताना हम ध्वनी. मग तो नामस्मरण करता करता एकच नाम घेतलं, पुन्हा सोडलं नाही. सो म्हटला ब्रह्मस्वरूप. 12 वर्षे वाल्या कोळ्याने तपश्चर्या केली आणि 12 वर्षांनी उठल्यावर पुढं 1000 वर्षांनी राम जन्माला येणार आहे. रामायण लिहिले आणि वाल्मिकाच्या लिहिण्याप्रमाणे रामाचं आचरण घडलं. म्हणजे किती ज्ञानी झाला वाल्मिकी ऋषी. म्हणजे 1000 वर्षांनी पुढलं भविष्य, 1000 वर्षाचं भविष्य त्यांनी अगोदर लिहिलं आणि त्या लिहिण्याप्रमाणे रामाचं आचरण घडलं. तसं तुम्ही तरी अवधान एकले तिथे लक्षात घ्या. माऊलींच्या ओळीचं पहिलं पद तरी अवधान एकले तिथे. एवढं सोपं सहज करण्याजोगं नामस्मरण श्वासामध्ये निर्माण केलं. काय आयास नाही, प्रयास नाही. काहीच बैसोनी करे कचित आवडे अनंत वा सुखे तो घरा नारायण. नाथाच्या घडी 36 वर्षे भगवंताने शिखंडेच्या रूपानं पाणी वाहिलं. तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीच्या वह्या पाण्यामध्ये बुडवल्या. पण जशाची तशा पुन्हा तुकाराम महाराजांना त्या कागदावर लिहिलेलं ते शाईचं अक्षर जसंचे तसं परत आलं. कोणाची पावर? भगवंताची पावर. तशी तुम्हा मला ही भगवंताची पावर नामामध्ये देऊन टाकलेली आहे. म्हणून तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष द्या. काय नाही, भगवंत काय मागत नाही. न लागे अडका पैसा अडका लागत नाही. आपल्याला काय लागत नाही. ऐकतं आहे.
आयतं दिलं. मनुष्य देह दिला, श्वास आयता आहे, श्वासामध्ये नाम आयतं भरलेलं आहे. तरी अवधान एकले दिले. माऊलींचा हा सोहळा, नामाच्या सोहळ्यामध्ये भगवंत स्वरूपाचा आनंद आपण लुटत आहोत. हा सोहळा सो परमात्मा पंढुरक हम जीवात्मा. जीव नामावर तरलेला आहे. देहासाठी अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, धन, संपत्ती, पैसा, अडका या नाशिवंत देहासाठी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधा. 1 तास पूर्ण झाला, वेळ जास्त झाला. आध्यात्मिक स्वरूपातला 1 तासाचा सोहळा, 1 तास नामस्मरण, 1 तास प्रवचन. प्रवचन परेच्या पलीकडचं वचन ते प्रवचन. आणि परेच्या पलीकडं म्हणजे नाभिस्थानी असणाऱ्या जीवाच्या ठिकाणी स्फुरण पावणारा भाव. तो भाव परेच्या पलीकडं म्हणजे भगवंताच्या नामामध्ये तो भाव निर्माण होतो. आणि तुम्ही आम्ही तोच भाव बोलतो, भगवंताच्याच नामाचा असतो. पण तुमच्याजवळ मी पण आहे, मी करतो. भगवंताला सोडून देतो. तो तुम्हाला आधार देतो, त्याला तुम्ही विचारित नाही. जो आधार देत नाही, मीपणा, अहंकार आहे. प्रपंचामधला प्रपंच नेटका करावा. नामस्मरण केलं, प्रपंच नेटका होईल. अडचणी संपून जाते, प्रपंच नेटका राहील. प्रपंचात नामस्मरण केलं नाही, अडचणी निर्माण होते. आणि नामस्मरण केलं तर अडचणी संपून जातील. प्रपंच चांगला चालेल, प्रपंच चांगला चालेल. म्हणून हा आपला आध्यात्मिक शिबिरातला सोहळा आहे. 1 तास नामस्मरण केलं, 1 तास प्रवचन झालं. शब्द ब्रह्माचा आनंद लुटलेला. शब्द ब्रह्मा आहे, तो आनंद किती सुंदर पवित्र आहे. तो लुटला गेला, मिळवला गेला. हा क्षण पुन्हा नाही. हा नामाचा क्षण, नामस्मरण केलेल्या 1 तासाचा क्षण, प्रवचन केलेल्या 1 तासाचा क्षण पुन्हा नाही. तरी अवधान एकले दिजे. प्रवचन 1 तासाच्या पुढं गेलेलं आहे. प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका वर्गे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. हाँ, सद्गुरु समर्थ हंबीर बाबा महाराज की. जनता जनार्दन महाराज की. हाँ, संपला.